Hello guys, once again very good evening to all. Today we are going to take some daily use sentences or shopping. तुम्ही शॉपिंगला गेल्यावर कोणकोणते सेंटेन्सेस यूज करणार आहात किंवा करावं लागतात तुम्हाला ते आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. आता हे बघा, फर्स्ट आपल्याला बघायचंय ग्रॉसरी. ठीक आहे. तुम्ही जेव्हा किराणा शॉप मध्ये जाणार आहात, जेव्हा तुम्ही किराणा आणायला किराणा दुकानामध्ये जाणार आहात, तेव्हा तुम्ही काय सेंटेन्स तिथं यूज करू शकता ते आपल्याला तिथं बघायचे आहे. ओके. फर्स्ट यू कॅन सी हिअर, डू यू हॅव शुगर. डू यू हॅव शुगर मीन्स व्हॉट, तुमच्याकडे साखर आहे का. म्हणजेच काय, आपण त्याला काय म्हणू शकतो, डू यू हॅव शुगर, कारण आपण काहीतरी क्वेश्चन विचारणार आहोत ना त्याला, राईट. किंवा आम्हाला साखर द्या, डू यू हॅव शुगर, तुमच्याकडे साखर आहे का. ठीक आहे. आता हे बघा, पटपट आन्सर द्यायचे मला. ओके. आता जर असं आलं इथं, ठीक आहे, तुझ्याकडं, सॉरी, त्याच्याकडे साखर आहे का, कसं येईल बरं इथं आन्सर. व्हॉट विल बी द आन्सर गाईज. त्याच्याकडे साखर आहे का. आता इथं काय आहे, तुमच्याकडे साखर आहे का. ठीक आहे. हे जे काही सेंटेन्स आहे कोणतं आहे बरं, टू बी चं सेंटेन्स आहे की टू हॅव चं सेंटेन्स आहे. विच टाइप ऑफ सेंटेन्स इज दिस. नो मीनाक्षी मॅम. नो मनीषा मॅम. येस सुलभा मॅम, दॅट्स राईट. वैशाली मॅम, दॅट्स राईट. येस येस येस. हे जे काही सेंटेन्स आहे बघा, ते कोणत्या टाईपचं आहे, टू हॅवच्या टू हॅवच्या टाईपचं सेंटेन्स आहे. म्हणजेच काय, टू हॅवचं सेंटेन्स आहे, राईट. आणि टू हॅवचा आपण सेंटेन्स जेव्हा बनवत असतो इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, तेव्हा आपण काय करतो, तिथं डू घेत असतो. ठीक आहे. टू हॅवच्या सेंटेन्सला. तर हे बघा, इथं करता काय आलाय, यू आलाय, राईट. आणि आपण आय, वी, यू आणि दे या करत्याला काय घेत असतो, तिथं डू हे हेल्पिंग वर्ब घेत असतो. आणि हे जे काही डू हे आहे, काय आहे, डू हेल्पिंग वर्ब ऑफ टू डू. ओके. डू इज नथिंग बट दी हेल्पिंग वर्ब ऑफ टू डू. ओके. आणि त्याच्याकडे साखर आहे का, त्याच्याकडे साखर आहे का, काय लिहितं. व्हॉट विल बी द आन्सर गाइस, काय आन्सर येईल, त्याच्याकडे साखर आहे का. डज, राईट. आता जेव्हा ही, शी, इट हा करता येणार आहे, तेव्हा मात्र तुम्हाला तिथं डज यूज करावं लागणार आहे. येस मनीषा मॅम, येस अंजली मॅम, दॅट्स राईट. काय येईल मग इथं, डज डज ही हॅव शुगर. डज ही हॅव शुगर. ठीक आहे. असं येणार आहे इथं. आता तुमच्याकडे साखर आहे का, डू यू हॅव शुगर असं येईल. ठीक आहे. आणि तुमच्याकडे साखर आहे कसं आन्सर येईल. व्हॉट विल बी द आन्सर गाइस. तुमच्याकडे साखर आहे. What will be the answer? Yes, Nehal ma'am. Yes, Silva ma'am. Yes, Meenakshi ma'am. That's right. Yes, 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 Patil. Yes. Are you have नाही. Rutuja ma'am, that's wrong. त्यांच्याकडे साखर आहे. स्नेहल मॅम. दे हॅव शुगर. ठीक आहे. आय हॅव शुगर. माझ्याकडे साखर आहे. यू हॅव शुगर. तुझ्याकडे साखर आहे. तुमच्याकडे साखर आहे. मोनाली मॅम, दॅट्स रॉंग. यू आर शुगर म्हणजेच काय, यू आर शुगर मीन्स व्हॉट, तू साखर आहेस. ओके. अँड यू हॅव शुगर मीन्स व्हॉट, तुझ्याकडे साखर आहे, तुमच्याकडे साखर आहे. ठीक आहे. येस. आमच्याकडे साखर आहे, वी हॅव शुगर. आमच्याकडे साखर आहे का, डू वी हॅव शुगर. येस येस वंदा मॅम, दॅट्स राईट. आय हॅव शुगर. माझ्याकडे साखर आहे. दे हॅव शुगर. त्यांच्याकडे साखर आहे. दॅट्स राईट. व्हेरी गुड. कन्सेप्ट क्लिअर झाली, समजलंय काय. आर यू गेटिंग दिस पॉइंट. येस येस येस, गुड. आता नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. गिव्ह मी वन पॅकेट ऑफ राईस. गिव्ह मी वन पॅकेट ऑफ राईस मीन्स व्हॉट, मला तांदळाचा एक पॅकेट द्या. मला तांदळाचा एक पॅकेट द्या. गिव्ह मी वन पॉकेट ऑफ राईस. राईट गाईज. गिव्ह मी वन पॉकेट ऑफ राईस, मला एक तांदळाचा पॅकेट द्या. ठीक आहे. आता तुम्ही असं कोणतंही सेंटेन्स किंवा कोणताही काही तरी तुम्ही टाकू शकता इथं. ठीक आहे. गिव्ह मी वन पॉकेट ऑफ, काय 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 घेताल बरं तुम्ही. गिव्ह मी वन पॉकेट ऑफ, काय एक्झाम्पल घेता येईल तुम्हाला, पेन्सिल. ओके. आणखी. येस मॅम, प्रिया मॅम. गिव्ह मी वन पॅकेट ऑफ सॉल्ट असंही तुम्ही म्हणू शकता. गिव्ह मी वॉटर. ओके. पण आता तुम्ही ते दुकानात नाही म्हणू शकता प्रिया मॅम, राईट. गिव्ह मी वन पॅकेट ऑफ टी. ओके. गुड. गिव्ह मी वन पॅकेट ऑफ सॉल्ट. येस प्रिया मॅम. आणखी काही. गिव्ह मी वन पॅकेट ऑफ व्हीट. येस येस येस. गिव्ह मी वन पॅकेट ऑफ चॉकलेट. गिव्ह मी वन पॅकेट ऑफ चिप्स. येस, दॅट्स राईट गाईज. परफेक्ट. Give me one packet of biscuits. Give me one packet of noodles. Give me one packet of cheese. Yes. आणखी आणखी काय म्हणू शकता. You have to answer me guys. Yes. You give me one packet of तूर डाळ, मूग डाळ, पनीर. Okay. Very good guys. That's right. बरोबर. तुम्ही असं म्हणू शकता ना. बरोबर. नेक्स्ट बघा आता. How much is this oil? How much is this oil means what? या तेलाचे पैसे किती? या तेलाचे पैसे किती? ठीक आहे. असंही होऊ शकतं. नेक्स्ट गाईज. Next sentence you can see here. Please pack half a kilo of flour. ठीक है. Please pack half a kilo of flour. Half a kilo means what guys? अर्धा किलो. ठीक है. Half a kilo means what? अर्धा किलो. ठीक है.
अर्धा किलो पीठ बांधून द्या, अर्धा किलो पीठ बांधून द्या. बांधण्यालाच आपण काय म्हणतो, पॅकिंग करून द्या किंवा पॅक करून द्या. ठीक आहे. अँड हाफ ए किलो मीन्स व्हॉट, अर्धा किलो. ठीक आहे. अँड फ्लोअर मीन्स व्हॉट, पीठ. ठीक आहे. फ्लोअर मीन्स व्हॉट, पीठ. ते कशाचंही पीठ असू शकतं, तांदळाचं पीठ असू शकतं, गहूचं पीठ असू शकतं, ज्वारचं पीठ असू शकतं. ओके. मैदा असू शकतो, मैद्याचं पीठ असं म्हणूयात आपण. ठीक आहे. ओके, चलो. समजले का इथपर्यंत? आर यू गेटिंग माय पॉइंट गाइस? येस वंदना मॅम. All type of practice are there. Yes, easy. Yes, easy. Silva ma'am. Okay, no problem. Next, I want two soaps. I want two soaps. Means what? मला दोन साबण हवे आहेत. Want means what? हवे आहेत. Okay, मनीषा मॅम. Yes. अंजली मॅम. Yes. I want two soaps. आणखी काय एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही इथं? काय म्हणता तुम्ही जेव्हा तुम्ही दुकानात जाता? आता हे बघा, ऑलमोस्ट आता सगळे लोक मॉलमध्ये जातात. ओके. आणि ते तुम्हाला म्हणायची गरज लागत नाही. राईट गाईज? तिथे तुम्ही सिलेक्ट करू शकता मनानं. येस. आणखी काय म्हणू शकता? येस. आय वॉन्ट टू ड्रेस. आय वॉन्ट टूथपेस्ट. येस. आय वॉन्ट टी. आय वॉन्ट टी. ओके. आणखी ओके. आय वॉन्ट टू मँगोज. आय वॉन्ट टू पॅकेट्स ऑफ बिस्किट्स. I want wheat bread. I want two pen. I want two chocolate. I want shampoo. I want biscuit. Very good, guys. That's right. I want three soaps. Okay. I want, yes, I want milk. मला दूध पाहिजे. I want coconut. I want coconut chocolate. I want water ball. I want 1 kilogram of sugar. Yes. I want that geometry box. Okay, good, guys. I want chips. Yes. Very good, guys. बरोबर आहे. नेक्स्ट, समजलं इथपर्यंत? दुसरं घ्यायचंय का आता सेंटेन्स? कॅन आय टेक अनदर सेंटेन्स? येस, येस, येस. आय वॉन्ट 5 नोटबुक्स. आय वॉन्ट टू कनेक्ट. ओके, चलो. नेक्स्ट बघायचंय आता आपल्याला. जेव्हा तुम्ही आपण काय म्हणतो, भाजी मंडईत जाणार आहात, राईट? भाजी मंडईत जाणार आहात, राईट? म्हणजे मार्केटमध्ये नाही, हा, भाजी मंडईत. ओके गाईज? तर हा, मार्केटचाच टाईप झाला तो पण एक. देर इज नो प्रॉब्लेम. तुम्ही इथं काय म्हणणार आहात बघा, हाऊ मच फॉर 1 किलो टोमॅटोज. हाऊ मच फॉर 1 किलो टोमॅटोज मीन्स व्हॉट गाईज? 1 किलो टोमॅटो कितीला? ठीक आहे. म्हणजेच काय, 1 किलो टोमॅटो किती पैशाला आपण म्हणत असतो, राईट? 1 किलो टोमॅटो किती पैशाला? हाऊ मच फॉर 1 किलो टोमॅटोज. हाऊ मच फॉर 1 किलो टोमॅटोज. ठीक आहे. किंवा टोमॅटोच्या ऐवजी तुम्ही दुसरं एक्झाम्पल घेऊ शकता ना, पोटॅटोज. आणखी काय म्हणू शकता तुम्ही? येस, ओनियन्स. आणखी हाऊ मच फॉर 1 किलोग्रॅम ओनियन. येस. आणखी चलो, चिली. येस. कॅरट. येस. पोटॅटोज. ब्रिंजल. हम्म cauliflower, radish, ladyfinger, yes, peas, capsicum, cabbage. Good, guys. That's right. Bitter gourd, broccoli, cucumber, carrot. Yes, that's right. Sweet gourd. Okay, guys, that's right. Very good. You are answering correct. तुम्ही काय म्हणू शकता? हाऊ मच फॉर डॅश 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 किलो, सॉरी, हाऊ मच फॉर 1 किलो डॅश डॅश. काही असू शकतं ते. ठीक आहे. चिली असू शकतात, लेडी फिंगर असू शकतात, कॅबेज असू शकतो, पुन्हा की भरपूर तुम्ही जे काही एक्झाम्पल्स दिले तेही असू शकतं. ऍपल असू शकतात, बनानाच किलो मध्ये नाही येणार, राईट? डझन्स मध्ये येईल. ठीक आहे. येस. जिंजर. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट बघू शकता तुम्ही इथं, प्लीज गिव्ह मी फ्रेश कोरिएंडर. प्लीज गिव्ह मी फ्रेश कोरिएंडर. कोरिएंडर मीन्स व्हॉट गाईज? कोथिंबीर. ओके, कोथिंबीर. आता प्रत्येकाला काय असते, हवी कोणती, जो काही भाजीपाला तुम्ही घेणार आहात तुम्हाला फ्रेशच हवा असणार आहे, राईट? आणि कोथिंबीर त्यातली त्यात. बटाटे जरी फ्रेश नसले तरी पण चालतील, पण कोथिंबीर मात्र तुम्हाला फ्रेश, ताजी असणार, हवी असणार आहे, राईट? मग तुम्ही तिथे काय म्हणाल? मला ताजी कोथिंबीर द्या, मला ताजी कोथिंबीर द्या. प्लीज गिव्ह मी फ्रेश कोरिएंडर. तुम्ही असं म्हणू शकता ना, राईट? येस. प्लीज गिव्ह मी फ्रेश स्पिनाच. आणखी काय म्हणू शकता तुम्ही? येस. मिंट. प्लीज गिव्ह मी फ्रेश मेथी. ओके. डू असेल तेव्हा हॅव वापरतात, ते एकदा सांगा ना. हो, डू असल्यावर आपण हॅव वापरत असतो गाईज, राईट? डू असल्यावर आपण हॅव वापरतोय. किंवा जेव्हा आय, वी, यू, दे हा करता येणार आहे तेव्हा तुम्हाला 100% काय वापरायचंय तिथं? हॅव वापरायचं किंवा डू वापरायचंय, राईट? कोणत्या करताना तुम्हाला हॅव किंवा डू वापरायचा आहे? तुम्हाला याच्या अगोदर पण मी सांगितलंय, डू बरोबर आपल्याला कंटिन्यू हॅव यूज करावं लागतं. येस. ओके. प्लीज गिव्ह मी फ्रेश स्पिनाच. येस. पालक. स्पिनाच मीन्स व्हॉट? पालक भाजी, राईट? आणखी प्लीज गिव्ह मी फ्रेश पनीर. येस. आणखी काय म्हणू शकता? Everybody has to type in the chat box, guys. Okay, good.
प्लीज गिव्ह मी फ्रेश मटार. ओके. प्लीज गिव्ह मी फ्रेश बटर मिल्क. ओके. गुड गाईज. फ्रेश कर्ड. कर्ड फ्रेशच असणार आहे बघा. दही जे काय असणार आहे ते फ्रेशच असणार आहे. राईट. मिल्क सुद्धा फ्रेशच असणार आहे गाईज. ठीक आहे. फ्रेश टोमॅटो. हा, भाजीपाल्याला तुम्ही म्हणू शकता. ओके, देर इज नो प्रॉब्लेम. ओके गाईज, चलो नेक्स्ट. फ्रेश ब्रेड. आता नेक्स्ट बघू शकता तुम्ही इथं. डू यू हॅव ग्रीन चिलीज? डू यू हॅव ग्रीन चिलीज? ओके. तुमच्याकडे हिरव्या मिरच्या आहेत का? तुमच्याकडे हिरव्या मिरच्या आहेत का? डू यू हॅव ग्रीन चिलीज? ओके. आता हे बघा, तुम्हाला काय करायचं इथं. एक सेंटेन्स बनवायचं. ठीक आहे. तुमच्याकडे हिरव्या मिरच्या आहेत. व्हॉट विल बी द आन्सर गाईज? तुमच्याकडे हिरव्या मिरच्या आहेत. कॅन यू टेल मी? तुमच्याकडे हिरव्या मिरच्या आहेत. यू हॅव टू मेक दिस सेंटेन्स. चलो श्रद्धा मॅम. यू हॅव ग्रीन चिलीज. यू हॅव ग्रीन चिलीज. ठीक आहे. येस. तिच्याकडे हिरव्या मिरच्या आहेत. तिच्याकडे हिरव्या मिरच्या आहेत. व्हॉट विल बी द आन्सर गाईज? तिच्याकडे नो शरी मॅम. शी हॅज ग्रीन चिलीज. ठीक आहे. असं येईल तिथं. शी हॅज. त्याच्याकडे हिरव्या मिरच्या आहेत. ही हॅज. ठीक आहे. माझ्याकडे हिरव्या मिरच्या आहेत. आय हॅव. ठीक आहे. आमच्याकडे हिरव्या मिरच्या आहेत. वी हॅव ग्रीन चिलीज. ठीक आहे. येस. तुझ्याकडे हिरव्या मिरच्या आहेत. यू हॅव ग्रीन चिलीज. कारण आपण आय, वी, यू, दे हे जे काही सब्जेक्ट आहेत यानंतर आपण कंटिन्यू हॅव हे हेल्पिंग वर यूज करत असतो. आणि जेव्हा ही, शी, इट हे करता येणार आहे तेव्हा मात्र तुम्हाला 100% कोणतं हेल्पिंग वर यूज करावं लागतंय? हॅज हे हेल्पिंग वर यूज करावं लागतंय. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला करता तिथं ही, शी, इट असणार आहे. ठीक आहे. तेव्हा मात्र जेव्हा तुम्ही इंट्रागेटिव्ह सेंटेन्स बनवणार आहात तेव्हा मात्र तुम्हाला तिथं डज घ्यावा लागणार आहे. ठीक आहे. ओके. इज देर एनी डाऊट? इज देर एनी डिफिकल्टी? नो नो नो. आईफोन, नूतन मैम, स्नेहल मैम, अदिति मैम, श्रेया मैम, सुलभा मैम. ओके. आईबाल नो. ओके. अंजलि मैम, माधुरी मैम is saying no. Yes, yes, Patel is saying no. Okay, 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 okay. Good guys. Yes. Hmm. No problem. चलो चलो चलो. नेक्स्ट. नेक्स्ट आहे पॅक हाफ ए किलो ओनियन्स. पॅक हाफ ए किलो ओनियन्स मीन्स व्हॉट गाईज? अर्धा किलो कांदे द्या. अर्धा किलो कांदा द्या. ठीक आहे. हाफ ए किलो मीन्स व्हॉट? अर्धा किलो. ओके. 1 किलो. प्लीज पॅक 1 किलो ओनियन्स. राईट. प्लीज पॅक 1 किलो ओनियन्स. ओके. 2 किलो. प्लीज पॅक 2 किलो ओनियन्स. मग मात्र तिथं 1 किलो येणार नाही. ओके. येस गाईज. अशी तुम्ही काही काही आणखी एक्झाम्पल्स घेऊ शकता. ठीक आहे. अर्धा किलो कांदे द्या. अर्धा किलो बटाटे द्या. अर्धा किलो मिरच्या द्या. राईट. राईट गाईज. pack half a kilo onions, pack onions or potatoes or chilies or apples. Okay. Yes, yes, yes. Hmm. Or custard apple. Custard apple चा सध्या सीझन आहे ना. Yes. ओके. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट काय? These potatoes are good. These potatoes are good. ठीक आहे. हे बटाटे चांगले आहेत. हे बटाटे चांगले आहेत. तुम्ही बाजारात म्हणू शकता जेव्हा तुम्ही आणि तुमचे पार्टनर कुणीतरी बाजारात जाता तुमच्याबरोबर कुणीतरी आहे. तुम्ही म्हणणार ना हे पोटॅटो चांगले आहेत. हे बटाटे चांगले आहेत. दिस पोटॅटोज आर गुड. ठीक आहे. आपण हेच घेऊयात. राईट गाईड. प्रिया मॅम दॅट्स रॉंग. धीस तुम्ही काय घेतलंय? धीस. ठीक आहे. धीस अँड दीज बदल आहे. ओके. धीस तुम्ही कधी यूज करणार आहात? सिंगुलर नाउनला. ठीक आहे. सिंग्युलर साठी तुम्ही धीस यूज करणार आहात आणि प्लुरल साठी तुम्ही THESE यूज करणार आहात. ओके. हे बटाटे चांगले आहेत. हे बटाटे चांगले आहेत. ओके. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट. आता जेव्हा तुम्ही कपड्याच्या दुकानात जाणार तेव्हा काय बोलणार आहात? ठीक आहे. आय वॉन्ट कॉटन शर्ट. आय वॉन्ट कॉटन शर्ट. आय वॉन्ट कॉटन जीन्स. ओके. मला कापसाचा शर्ट हवाय. ओके. मला कॉटनचं. आता हे बघा ऍक्च्युअली आपण कापसाचं म्हणतो का? नाही, आपण कॉटनच म्हणतोय. राईट. मला कॉटनचा शर्ट हवाय. मला कॉटनची साडी हवी आहे. मला कॉटनची जीन्स हवी आहे. राईट. असं म्हणू शकता ना तुम्ही. येस. आय वॉन्ट पॉलिस्टर शर्ट. आय वॉन्ट कॉटन ड्रेस. येस. आय वॉन्ट कॉटन शर्ट. चला बरं काही एक्झाम्पल्स द्या. यू हॅव टू गिव्ह मी सम एक्झाम्पल्स. आय वॉन्ट कॉटन गाऊन. येस. आणखी. आय वॉन्ट कॉटन हँडकरचीफ. आय वॉन्ट ऑर्गेन्झा साडी. गुड.
कॉटन दुपट्टा, कांजीवरम साडी, सिल्क साडी, पॉलिस्टर पॅन्ट, कॉटन कुर्ती, सिल्क साडी, कॉटन साडी, नाईट ड्रेस. येस गाईज. कॉटन साडी, साडी ओके. चंद्रकोर साडी. वा गाईज, दॅट्स नाईस. आय वॉन्ट पैठणी. मनाली मॅमला पैठणी आवडते. बनारसी साडी, शिफॉन साडी ओके. कॉटन जीन्स. आय लाईक शॉपिंग. ओ माय गॉड. सुलभा मॅम. आय ऑल्सो लाईक शॉपिंग. ओके. कोणत्या लेडीजला शॉपिंग करायला आवडत नाही, राईट? आय वॉन्ट घागरा चोली. आय वॉन्ट पार्टी वेअर साडी. आय वॉन्ट ब्लॅक जीन्स. आय वॉन्ट कॉटन फ्रॉक. आय वॉन्ट न्यू साडी. आय वॉन्ट वन पीस. ओके. येस गाईज. गुड. आय वॉन्ट ट्रेंडिंग साडी. ट्रेंडिंग. आय वॉन्ट वन पीस. आय वॉन्ट वेस्टर्न ड्रेस. ओके गाईज. चला, इथे सगळ्या लेडीजच बोलतायत, कारण लेडीजच्या जरा इंटरेस्टिंगच पॉइंट आहे नाही का. ओके चलो. नेक्स्ट. डू यू हॅव दिस इन लार्जर साईज? तुम्ही काय म्हणणार आहात आता इथं? 1 मिनिट गाईज, 1 मिनिट गाईज. हा. डू यू हॅव दिस इन लार्ज साईज? हे मोठ्या साईज मध्ये आहे का? हे मोठ्या साईज म्हणजे हे मोठ्या साईज मध्ये तुमच्याकडे आहे का? राईट. तुम्ही काय म्हणणार आहात आता? हे बघा, एखादा ड्रेस तुम्ही घेतलाय, तो छोटा झाला तुम्हाला, तुम्ही काय म्हणणार आहात? हा ड्रेस मोठ्या साईज मध्ये आहे का? राईट. हा ड्रेस तुमच्याकडे मोठ्या साईज मध्ये आहे का? डू यू हॅव दिस इन लार्जर साईज? डू यू हॅव दिस इन लार्ज साईज? ठीक आहे. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता. ओके. येस, लार्ज साईज म्हणू शकता किंवा एक्सेल पण म्हणू शकता. ठीक आहे. एक्सेल पण म्हणू शकता. देर इज नो प्रॉब्लेम. ओके. डू यू हॅव दिस सेम पॅटर्न? येस. डू यू हॅव दिस इन स्मॉल साईज? येस, यू कॅन टेक हिअर. नो प्रॉब्लेम. ओके. येस. डू यू हॅव इन स्मॉल साईज? ओके. नो प्रॉब्लेम गाइस. चलो नेक्स्ट. हाऊ मच इज दिस साडी? हाऊ मच एक्स एक्सेल साईज येणार? डू यू हॅव एक्स एक्सेल साईज? येस. डबल एक्सेल. येस, डबल एक्सेल. हाऊ मच इज दिस टॉप? येस. हा टॉप किती रुपयांना आहे? हा टॉप कितीला आहे असंही म्हणू शकता. हाऊ मच इज दिस जीन्स? येस, दॅट्स राईट. ओके. आता हे बघा, हाऊ मच इज दिस साडी? ही साडी कितीला आहे? तुम्ही आता लेडीज प्रत्येक वेळेस विचारते बघा, राईट. लेडीज बघितलं का, असं समोर घेतला का ड्रेस, पहिल्यांदा विचारणार हे कितीला आहे, ते कितीला आहे, राईट. हाऊ मच इज दिस गाऊन? हाऊ मच इज दिस उलन स्वेटर? हाऊ मच इज दिस गाऊन? हाऊ मच इज दिस वन पीस, राईट. हाऊ मच इज दिस जीन्स? ओके. हाऊ मच कॉस्ट फॉर दिस ड्रेस? येस, यू कॅन टेक हिअर. हाऊ मच इज दिस स्टोल? हाऊ मच इज दिस ड्रेस? येस गाईज. हाऊ मच इज दिस मेकअप प्रोडक्ट? ओके, असं येऊ शकतं. नो प्रॉब्लेम. चलो. नेक्स्ट आहे, कॅन आय ट्राय दिस ड्रेस? कॅन आय ट्राय दिस ड्रेस? आता हे बघा, 100% या लेडीज विचारतातच. ओके. जेंट्स नाही विचारत एवढं, पण लेडीज 100% विचारतात. आता हे बघा, लेडीजला जर एक साडी घ्यायची असेल ते 100 तरी साड्या बघत असेल, राईट. येस ऑर नो? ही गोष्ट खरी आहे की नाही? इज दिस थिंग करेक्ट ऑर नॉट? येस येस येस, एव्हरीबडी सेइंग येस मॅम. मला वाटतं जेंट्सला या टॉपिक मध्ये इंटरेस्ट नाहीये. कुणीही जेंट्स इथं रिप्लाय करत नाहीये. हा. येस येस येस. आता काय येणार आहे इथं? पहिल्यांदा बघा, दुकानात गेला तुम्ही काय म्हणणार आहात? आय वॉन्ट कॉटन शर्ट, आय वॉन्ट कॉटन साडी, आय वॉन्ट कॉटन जीन्स, आय वॉन्ट कॉटन वन पीस. ठीक आहे. तुम्ही असं म्हणणार आहात. नेक्स्ट तुम्ही काय म्हणणार आहात? डू यू हॅव दिस इन लार्जर साईज? डू यू हॅव दिस इन एक्सेल साईज? डू यू हॅव दिस इन डबल एक्सेल साईज? डू यू हॅव दिस इन एक्सेल साईज? डू यू हॅव दिस इन रिअल साईज? डू यू हॅव दिस इन स्मॉल साईज? असंही म्हणू शकता. येस आरव सर. ओके, आत्ताशी तुम्ही आलात. ठीक आहे, चलो. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट. हाऊ मच इज दिस साडी? हाऊ मच इज दिस ड्रेस? हाऊ मच इज दिस काय म्हणतो आपण त्याला, हँडकरशिप, राईट. हा रुमाल किती रुपयाचा आहे? ही साडी किती रुपयाची आहे? हा वन पीस किती रुपयाचा आहे? असं तुम्ही म्हणू शकता. ओके. नेक्स्ट. कॅन आय ट्राय दिस ड्रेस? कॅन आय ट्राय दिस ड्रेस? मी हा ड्रेस घालून पाहू का? मी हा ड्रेस घालून पाहू का? राईट. असं तुम्ही म्हणणार. 100% लेडीज हा क्वेश्चन विचारता बघा, राईट. कॅन आय ट्राय दिस ड्रेस? नेक्स्ट. मी हा ड्रेस घालून पाहू का? ओके. नेक्स्ट. शो मी सम जीन्स. शो मी सम जीन्स. मला काही जीन्स दाखवा. मला काही जीन्स दाखवा. शो मी सम कुर्तीज. शो मी सम साडीज. ओके. तुम्ही म्हणू शकता ना, शो मी सम कुर्तीज, शो मी सम साडीज, शो मी सम ड्रेस. ओके. गुड गाईज. नो प्रॉब्लेम. हाऊ मच कॉस्ट ऑफ दिस जीन्स? येस. शो मी सम फ्रॉक्स. ओके. येस, यू कॅन.
नेक्स्ट, आता जेव्हा तुम्ही मेडिकल शॉपमध्ये जाणार आहात, ठीक आहे, आता जेव्हा तुम्ही मेडिकल शॉपमध्ये जाणार आहात, तुम्ही काय म्हणणार आहात बघा, आय नीड ए स्ट्रीप ऑफ पॅरासिटामॉल, आय नीड ए स्ट्रीप ऑफ पॅरासिटामॉल. ठीक आहे, आता पॅरासिटामॉलला स्ट्रीप मीन्स व्हॉट गाईज, पट्टी. ठीक आहे, मला पॅरासिटामॉलची एक पट्टी आहे, पट्टी हवी आहे. ठीक आहे, मला एक पॅरासिटामॉलची पट्टी हवी आहे, तुम्ही असं म्हणाल, राईट गाईज. नेक्स्ट, तुम्ही काय म्हणणार आहात, डू यू हॅव कफ सिरप, डू यू हॅव कप सिरप, हा, आय वॉन्ट क्रुसिन असंही तुम्ही म्हणू शकता. यू कॅन, येस, you can say I want cruising, you can say I need a strip of cruising, yes, very good, I want cruising, I need a strip of cruising, yes, I need a strip of Combiplan, I need a strip of cruising, yes. दुकान मालकाला इंग्रजी येत नसेल तर आधी विचारून बघायचं तुम्हाला इंग्रजी येते का. ओके, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, नाही तर तुम्ही म्हणायचं आता आम्ही इंग्लिश शिकलेलो आहोत, आमच्याकडे क्लास लावू शकता, देर इज नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आमच्याकडे नाही, हा तुमच्याकडे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट यू कॅन सी, डू यू हॅव कप सिरप, डू यू हॅव कप सिरप. ठीक आहे, आता इथे क्वेश्चन काय आलाय, तुमच्याकडे खोकल्याचा सिरप आहे का, तुमच्याकडे खोकल्याचं औषध आहे का. ठीक आहे, डू यू हॅव कप सिरप. ओके गाईज, आता हे बघा, तुम्हाला काय विचारायचं इथं, हम्म, तुझ्याकडे कप सिरप आहे का, काय आन्सर येईल, व्हॉट विल बी द आन्सर गाईज, तुझ्याकडे खोकल्याचा सिरप आहे का, तुझ्याकडे खोकल्याचा सिरप आहे का, काय आन्सर येईल बरं, व्हॉट विल बी द आन्सर. येस, येस मनीषा मॅम, यू हॅव नाही येणार आदिती मॅम, संध्या मॅम, नो, येस आय हॅव नाही. मी तुम्हाला काय बनवायला सांगितलंय बघा, एक क्वेश्चन, एक सेंटेन्स बनवायला सांगितलंय, राईट. काय सांगितलंय, तुझ्याकडे खोकल्याचा सिरप आहे का, तुझ्याकडे खोकल्याचा सिरप आहे का, हा क्वेश्चन मी तुम्हाला बनवायला लावलाय. येस, आता तुझ्याकडे आणि तुमच्याकडे तुम्हाला माहिती आहे ना, सेमच आन्सर आहे, राईट. सेम मिनिंग आहे ना, बरोबर, मग सेमच येणार आहे ना क्वेश्चन, डू यू हॅव कप सिरप. ठीक आहे, तिच्याकडे खोकल्याचा सिरप आहे का, काय, तिच्याकडे खोकल्याचा सिरप आहे का. दॅट्स रॉंग प्रिया मॅम, दॅट्स रॉंग, डज शी हॅज असेल. ठीक आहे, डज शी हॅज, डज शी हॅज, सॉरी, डज शी हॅव, बरोबर, दॅट्स राईट गाईज. संध्या मॅम, दॅट्स राईट. डज शी, ऋतुजा मॅम, यू हॅव टू टेक हिअर, डज शी हॅव. ओके, डज शी हॅव कप सिरप. मनाली मॅम, येस. राजेंद्र सर, येस, शी हॅज कप सिरप. ओके प्रीती मॅम, डज शी हॅव कप सिरप, येस नूतन मॅम. दीपाली मॅम, डज शी हॅव कप सिरप, येस येस येस, येस गाईज, दॅट्स राईट, व्हेरी गुड, यू आर आन्सरिंग करेक्ट. स्नेहल मॅम, येस, डज शी हॅव कप सिरप. ओके ओके ओके, डज ही हॅज कप, डज ही हॅव कप सिरप, येस, त्याच्याकडे कप सिरप आहे का. ठीक आहे, शीला, आता हे बघा आदिती मॅम, जेव्हा तुम्ही क्वेश्चन बनवताय ना, तेव्हा शी सोबत, शी, सॉरी, हॅज सोबत डज नाही येणार. ठीक आहे, डज नाही येणार जेव्हा तुम्ही क्वेश्चन बनवत आहात तेव्हा, किंवा जेव्हा तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्स बनवत आहात तेव्हा. ठीक आहे, डज बरोबर कधीही हॅज येत नाही, जेव्हा तुम्ही इंट्रागेटिव्ह सेंटेन्स बनवताय किंवा जेव्हा तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्स बनवताय तेव्हा. ठीक आहे, समजलंय का आदिती मॅम, आर यू गेटिंग माय पॉइंट. मनाली मॅम, त्यांच्याकडे कप सिरप आहे का, काय येणार आहे तिथं, डू दे हॅव येईल. ठीक आहे, डू दे हॅव, डज दे हॅव येणार नाही. ठीक आहे, समजतंय का, डज दे हॅव नाही येणार, डू दे हॅव इन, वी, येस, डू वी हॅव इन, डू दे हॅव इन, डू यू हॅव इन. ओके, समजलंय. चलो, मी परत एकदा तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करते, तो व्यवस्थित थोडं बघून घ्या. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट बघा, प्लीज गिव्ह मी बँड एड, सॉरी, प्लीज गिव्ह मी बँडेज. ठीक आहे, बँड एड आपण त्याला म्हणतो, बँडेज किंवा बँड एड. ओके, मला बँड एड द्या, मला बँडेज द्या, आपण म्हणतो ना बँडेज, किंवा ती जखमीला लावायची जो काही बँड असतो, बांधायची पट्टी, राईट, आपण म्हणतो ना त्यालाच आपण काय म्हणतो, बँडेज किंवा बँड एड. ओके गाईज, नेक्स्ट, इज दिस मेडिसिन अवेलेबल विदाउट प्रिस्क्रिप्शन, इज दिस मेडिसिन अवेलेबल विदाउट प्रिस्क्रिप्शन, ही औषधे प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळतात का. ओके, इज दिस मेडिसिन, आता हे बघा, ही औषधे प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळतात, काय आन्सर येईल, व्हॉट यू बी द आन्सर गाईज, ही औषधे प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळतात. आता तुम्हाला, तुम्ही काय विचारणार आहात, मेडिकलचा जो माणूस आहे, शॉपकीपर, ठीक आहे, त्याला तुम्ही काय विचारणार आहात, इज दिस मेडिसिन अवेलेबल विदाउट प्रिस्क्रिप्शन. ठीक आहे, तुम्ही तो काय म्हणणार आहे, हो,
ही औषधे प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळतात. काय आन्सर येईल? व्हॉट विल बी द आन्सर, आदिती मॅम? चलो. येस, संध्या मॅम, दॅट्स राईट. आता हे बघा, इज दिस मेडिसिन अवेलेबल विथआउट प्रिस्क्रिप्शन. आता तुम्ही कोण कस्टमर विचारणार आहे? तुम्ही विचारणार आहात, राईट? आता तू आन्सर काय देणार आहे? येस, दिस मेडिसिन अवेलेबल, दिस मेडिसिन अवेलेबल विथआउट प्रिस्क्रिप्शन, राईट? ही मेडिसिन जी काही आहेत, ही औषधे जी काही आहेत ती प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळतात. ठीक आहे, ती प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळतात, राईट? येस. आता नेक्स्ट बघा, आय नीड ए सॅनिटायझर बॉटल. आय नीड ए सॅनिटायझर बॉटल. तुम्ही काय म्हणणार आहात? मला सॅनिटायझर ची बॉटल हवी आहे. ठीक आहे, किंवा आय वॉन्ट ए सॅनिटायझर बॉटल असंही म्हणू शकता, किंवा आय नीड ए सॅनिटायझर बॉटल असंही म्हणू शकता. ठीक आहे, नेक्स्ट. आता जेव्हा तुम्ही स्टेशनरी शॉपमध्ये जाणार आहात, ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? लेखन सामान दुकान. लेखन सामान दुकान. ठीक आहे, स्टेशनरी शॉप. ओके, आय वॉन्ट डेटॉल. येस, गुड. गिव्ह मी वन नोटबुक. गिव्ह मी वन नोटबुक. मला एक वही द्या, मला एक पेन द्या. ठीक आहे, आणखी काय म्हणू शकता? हम्म, काय म्हणणार आहात तुम्ही जेव्हा स्टेशनरी शॉप मध्ये जाणार आहात तेव्हा? आय नीड डेटॉल बॉटल. गिव्ह मी वन मॅप. आणखी? गिव्ह मी पेन्सिल बॉक्स. गिव्ह मी स्केल. गिव्ह मी वन स्केल. गिव्ह मी वन इरेझर. आय वॉन्ट इरेझर. गिव्ह मी टू पेन. गिव्ह मी नोटबुक. गिव्ह मी पेपर. गिव्ह मी शार्पनर. ओके, गिव्ह मी वन पेन्सिल. येस. हम्म, डू यू हॅव फुल स्केप बुक? Give me pink pen. I want color pencil. Give me 5 pen. Okay. Give me compass box. Okay. Give me one notebook. I want green pen. Yes. Give me sketch pen. Yes. Give me one scale. Give me glitter paper. Give me poster. I want some poster color. Okay. Give me one pen. I want color pen. Give me some Guruji book. I want highlighter. Yes. I want watercolor. Give me some watercolor. Yes. Give me color box. Give me one notebook. I want glue. Okay. Give me water bottle. Give me crab group. Okay, guys, that's right. Very good. You're answering correct. Yes, yes, yes. That's interesting. Is this session interesting or not? Is this session is interesting? Is this session interesting? Yes, yes, yes. Yes, ma'am. Very interesting. Yes, yes, yes. I like. Yes. Very interesting. Yes. Yes. चला. Yes, too much daily work English. Okay. I like. Yes. No problem. Thank you so much to all. Give me writing pad. Very interesting. Yes, very, very. Okay, no problem. मॅम डू डच चे द्या ना. हे बघा, आपण परत एकदा आपण कंटिन्यू कव्हर करत असतो. डू डच डीड आपण कंटिन्यू घेत असतो, त्याचं काहीच टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, पण हे जे काही आहे ना, हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. ओके, व्हिडिओज तुम्हाला शेअर करते, एकदा व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. आफ्टर द लेक्चर आय विल शेअर यू 5 व्हिडिओज विथ यू. ओके गाईज. ते जे काही व्हिडिओज आहे ना बघा, एकदा व्यवस्थित बघून घ्या. नो प्रॉब्लेम. डू आणि डू डज डीडचे. ओके, जे काही टू बी आणि टू हॅव चे सेंटेन्स आहेत ना, खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला दिसत असेल, राईट? डू हॅव पेन्सिल. आता एक कोणतं सेंटेन्स आहे? टू हॅवचं सेंटेन्स आहे. ओके, हे आपण डेमोस्ट्रेशन मध्ये घेतलं आहे, राईट? डू यू हॅव पेन्सिल अशा टाईपचे सेंटेन्स घेतलेत आपण. डू डज डीड, राईट? पीडीएफ मिळणार आहे तुम्हाला. ओके, यू विल गेट पीडीएफ आफ्टर द लेक्चर. ओके, आणि बघा, जे काही झूमचे लाईव्ह रेकॉर्डिंग मी तुम्हाला शेअर करत असते ना, ते डिलीट होतात, आणि जे मी तुम्हाला व्हिडिओ, जे काही फ्रेश व्हिडिओ अपलोड करत असते युट्यूबवर, ते डिलीट नाही होत. ठीक आहे, पण झूमचे लेक्चर 7 दिवसानंतर डिलीट होतात गाईज. ठीक आहे, ती काळजी घेत चला. जे काही झूमचे लेक्चर आणि कोणताही व्हिडिओ असू द्या, युट्यूबचा असू द्या फ्रेश व्हिडिओ, किंवा हे व्हिडिओज असू द्या, तुम्हाला वेळेवर बघत चालायचे. ओके. येस, अनेक गोष्टींसाठी तुम्हाला डू वापरावं लागतंय. ठीक आहे.
You have to use do for plural subjects and you have to use does for singular subject. Okay, चलो नो प्रॉब्लेम. तुम्ही बघायचेच आहेत. ओके, 7 डेज मध्ये, तुम्ही 7 डेज मध्ये नाही, 1-2 दिवसात बघत चला, त्याशिवाय तुम्ही परफेक्ट नाही होणार आहात. ठीक आहे. आपल्याकडे जे लोक परफेक्ट झालेत ना बघा, त्यांनी डेली बेसिसवर स्टडी केलाय. ठीक आहे, हे तुम्हाला सांगते मी. ओके गाईस, आपल्याकडे भरपूर एक्झाम्पल्स आहेत असे. चलो नो प्रॉब्लेम. नेक्स्ट बघा. येस, आय वॉन्ट ब्ल्यू पेन. मला निळा पेन हवा आहे, मला निळा पेन हवा आहे. ठीक आहे. मला बुक हवं आहे, मला पुस्तके हवं आहेत. आय वॉन्ट ए ब्ल्यू पेन, आय वॉन्ट. आता बघा किती सोपी इंग्लिश आहे बरं, तुम्ही कशाला जास्त घाबरताय? राईट. इज दिस इझी ऑर नॉट? सिम्पल वाटतंय ना तुम्हाला? जेव्हा आपण सिलेबस बघतोय, जेव्हा आपण कन्सेप्ट बघतोय, तेव्हा तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल. येस, पण हे मात्र तुम्हाला सोपं वाटत असेल ना. हेच तर आपण डेली यूज मध्ये बोलतोय. बरोबर. आता हा एक टॉपिक झालाय जे की तुम्ही युज करू शकता ना शॉपिंगला गेला तेव्हा. राईट. आता आपण असे सेशन्स घेणार आहोत. कसे? जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाणार तेव्हा काय बोलणार आहात तुमच्या कलिग सोबत, जेव्हा तुम्ही प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन दाखवणार आहात. ठीक आहे. तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे ऑफिसमध्ये, कॉलेजेसमध्ये, ठीक आहे, युनिव्हर्सिटीमध्ये, जे काही तुम्ही प्रोजेक्ट दाखवणार आहात तेव्हाही तुम्हाला काय बोलायचं तेही आपण घेणार आहोत. ओके. तुम्ही कॉलेजमध्ये काय बोलणार आहात तेही आपण घेणार आहोत. ओके. डिस्कशन आपण सगळे घेणार आहोत, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. येस, आय वॉन्ट वन बॅग, आय वॉन्ट रेड पेन. जेव्हा तुम्ही एअरपोर्टवर जाणार आहात तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात तेही आपल्याला घ्यायचंय. ऑफिसमध्ये काय बोलणार आहात, स्कूलमध्ये काय बोलणार आहात. ठीक आहे. घ्यायचंय की नाही? येस ऑर नो? डू यू वॉन्ट टू टेक दिस टॉपिक? येस ऑर नो? येस, रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर तेही बघूयात आपण. तुम्ही मला टॉपिक सजेस्ट करा. ओके. ओके ओके ओके. एक काय हॉस्टेलचा मेसेज गेला बघा, तो काय मला रीड नाही करता आला. आय कांट रीड युअर मेसेज काय. कुणाच तरी होता बघा हॉस्टेलचा. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर काय बोलायचं तेही घेऊयात, हॉटेलमध्ये गेल्यावर काय बोलायचं तेही घेऊयात. देर इज नो प्रॉब्लेम. ओके. वी विल टेक दिस टॉपिक्स. नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच मंचक मॅम. मंचक मॅम, आय वॉन्ट स्कूल बॅग. येस, ऑल दिस टॉपिक्स विच इज नीड इन डेली बेसिस. येस, रुटीन. आय वॉन्ट कलर बॉक्स. ओके. आता हे जे काही आहे ना बघा, मी तुम्हाला ज्या पीडीएफ शेअर करणार आहे आता तुम्ही डिरेक्टली तोंडपाठ करायचे. ठीक आहे. यू हॅव टू लर्न दिस पीडीएफ गाईज. ठीक आहे. याचा मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा शेअर करणार आहे, त्याचंही टेन्शन घेऊ नका. ओके. चला, आणि युट्यूबचे जे काही व्हिडिओ आहेत ना, मी तुम्हाला फ्रेश फ्रेश अपलोड करत राहते गाईज. ठीक आहे. ते फ्रेश व्हिडिओ ते तुमचे डिलीट नाही होणार, पण जे काही तुमच्या रेकॉर्डिंग असतात बघा त्या मात्र 7 दिवसानंतर डिलीट होतात. ओके. चलो. नेक्स्ट. मला निळा पेन हवा आहे, मला पेन्सिल हवी आहे, मला स्कूल बॅग हवी आहे, मला वॉटर बॉटल हवी आहे. तुम्ही असं म्हणू शकता ना. राईट. आय वॉन्ट वॉटर बॉटल, आय वॉन्ट स्कूल बॅग, आय वॉन्ट ब्ल्यू पेन. राईट. आय वॉन्ट फ्लॉवर पॉट, मला फ्लॉवर पॉट हवा आहे, मला फुलदाणी हवी आहे. ओके. असं तुम्ही म्हणू शकता. तुम्ही जर फर्निचरच्या दुकानात गेला तर तुम्ही तिथेही वापरू शकता ना. आय वॉन्ट चेअर, आय वॉन्ट सोफा. ओके. चलो. आय वॉन्ट क्यूआर कोड, मला क्यूआर कोड पाहिजे आहे. परत एकदा हवाय का तुम्हाला क्यूआर कोड? नको, मला आता शेअर नाही करायचं तुमच्यासोबत क्यूआर कोड. ठीक आहे. आय वॉन्ट स्टोरी बुक, आय वॉन्ट ड्रेस. येस 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 गाईज, आता हे जे काही आहे ना तोंडपाठ करून टाकायचे, खूप इम्पॉर्टंट आहेत हा. येस, आय वॉन्ट कंटेनर. ओके. चला, सगळ्या आपल्या गोष्टी कव्हर होणार आहे, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. ओके. डू यू हॅव पेन्सिल? तुमच्याकडे पेन्सिली आहेत का? तुमच्याकडे पेन्सिली आहेत का? तुम्ही असंही म्हणू शकता. राईट. तुझ्याकडे पेन्सिल आहे का? राईट. तुमच्याकडे पेन्सिल आहे. यू हॅव पेन्सिल. माझ्याकडे पेन्सिल आहेत. आय हॅव पेन्सिल. तिच्याकडे पेन्सिल आहेत. शी हॅज पेन्सिल. त्याच्याकडे पेन्सिल आहेत. ही हॅज पेन्सिल. ओके. त्यांच्याकडे पेन्सिल आहेत. दे हॅव पेन्सिल. त्यांच्याकडे पेन्सिल आहेत का? डू दे हॅव, डू दे हॅव पेन्सिल्स? आमच्याकडे पेन्सिल आहेत का? डू वी हॅव पेन्सिल्स? येस. डू यू हॅव वॉटर बॉटल? तुमच्याकडे वॉटर बॉटल आहे का? डू यू हॅव स्केचिंग पेन्सिल्स? डज शी हॅव बॅग्स? तिच्याकडे बॅग आहेत का? येस. येस गाईज. डू यू हॅव टू मेकॅनिकल इरेजर्स? तुमच्याकडे 2 मेकॅनिकल इरेजर्स आहेत का? येस. डज यू हॅव, डज यू हॅव नाही येणार आदिती मॅम, यू हॅव टू टेक हिअर डीड यू हॅव. ठीक आहे. डीड यू हॅव. ओके. एकदम सिंपल आहे, काही डिफिकल्ट नाहीये.
ओके, ज्या काही एकदम मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत ना बघा, त्या आपण आठवड्यातून 4 ते 5 वेळा रिवाइज करतो. तुम्हाला परत एकदा सांगते, आपण डू, डज, डीड, अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आपण महिन्यातनं 2दा रिवाइज करतो. ओके, आणि जे काही टेन्सेस असतात ना बघा, ते मात्र आपण ओके ओके, ते मात्र आपण आता एक कमेंट असतो ते बघा, मी प्लीज क्रिएट कन्व्हर्सेशन डायरेक्शन ऑन हाऊ टू गो टू द रेल्वे स्टेशन ऑर मॉल. ओके ओके, नो प्रॉब्लेम राजेंद्र सर, आय विल क्रिएट. ओके, रेल्वे स्टेशन और मॉल. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तुम्ही मला व्हॉट्सअपला सुद्धा कमेंट करू शकता जे तुम्हाला टॉपिक घ्यायचे त्यावर. ठीक आहे, टॉय शॉप ऑल्सो. ओके, खेळण्याच्या दुकानात तुम्ही काय करायचं, मला व्हॉट्सअपला सुद्धा करू शकता, पण वन टाइम सगळेच नका करू. ठीक आहे, आपण एक एक टॉपिक घेणार आहोत. ओके, तुम्हाला म्हणजे जी काही तुमच्या बेसिक्स नीड आहेत राईट, त्या तुमच्या कव्हर झाल्या पाहिजेत ना. येस, हॉटेलमध्ये पण आपण घेणार आहोत, एअरपोर्टवर पण आपण घेणार आहोत, कारण एअरपोर्टचे मला बरेच मेसेजेस आले आहेत घ्या म्हणून. ठीक आहे, पण हे पण आजचं जे काही होतं ना बघा, ते सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. बँकेमध्ये पण घेऊयात आपण ते. ओके, आता जेवढं माझ्या डोक्यात बसेल तेवढं घेऊयात. ओके, येस, हॉस्पिटलमध्ये पण घेऊयात, स्कूलमध्ये घेऊयात, ऑफिसमध्ये घेऊयात, देर इज नो प्रॉब्लेम. चलो चलो चलो, नेक्स्ट. शो मी सम स्केच पेन. मला काही स्केच पेन दाखवा. ठीक आहे, शो मी सम स्केच पेन, मला काही. येस, टेन्स पण आपण टेन्सची रिव्हिजन आपली महिन्यातनं 5 वेळा होत असते. ठीक आहे, टेन्सची. आणि जे काही अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स असतात ना बघा, त्याची महिन्यातनं 3दा किंवा 2दा रिव्हिजन होते. ओके, त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही एकदा आपल्या क्लासमध्ये आल्यावर. ओके गाईज, चलो नेक्स्ट. शो मी सम स्केच पेन्स. ओके, मला काही स्केच पेन दाखवा, मला काही बांगड्या दाखवा. शो मी सम बँगल्स. ओके, म्हणू शकता ना तुम्ही, शो मी सम नेकलेस, मला काही हार दाखवा. ठीक आहे, प्लीज गिव्ह मी इरेजर अँड शार्पनर, मला खोडरबर आणि टोकदार द्या. शार्प मीन्स टोक. ओके, शार्पनर द्या, टोकदार द्या. आता आपण असं टोकदार द्या म्हणतो का, नाही, आपण काय म्हणतो, शार्पनरच म्हणतो आहे. तो शब्द जरी इंग्लिश मधनं असला, आपण इंग्लिशचा शब्द जो काही आहे तो ऍज इट इज यूज करतोय दुकानात, राईट. शार्पनर म्हणतो ना आपण, कोण म्हणतं टोकदार द्या. आणि तर तुम्ही जर म्हटलात आम्हाला टोकदार द्या, तर दुकानदाराला कळणार आहे का, त्या शॉपकीपरला कळणार आहे का. ओके, बघा, म्हणजेच इंग्लिश इझी आहे, मराठी इझी नाहीये. टोकदार द्या, कोणतं सोपं आहे, शार्पनर की टोकदार. येस, तुम्ही शार्पनरच म्हणणार ना. येस, प्लीज गिव्ह मी इरेजर अँड शार्पनर. ओके, मला खोडरबर आणि शार्पनर द्या. ओके, ठीक आहे, नेक्स्ट. जेव्हा तुम्ही जनरल शॉपिंगला जाणार आहात, ठीक आहे, जेव्हा तुम्ही सामान्य खरेदीला जाणार आहात, तेव्हा तुम्ही काय म्हणणार आहात, डू यू ऍक्सेप्ट कार्ड, डू यू ऍक्सेप्ट कार्ड, तुम्ही कार्ड घेताय का, तुम्ही कार्ड घेताय का, राईट. डू यू ऍक्सेप्ट कार्ड. ओके, म्हणजेच काय, डू यू ऍक्सेप्ट कार्ड म्हणजेच काय, थोडक्यात तुम्ही ऑनलाईन पे करताय, तुम्ही ऑनलाईन तुमच्याकडे पे होतोय का, राईट. डू यू ऍक्सेप्ट कार्ड, राईट गाईज, जे की तुम्हाला मॉलमध्ये मोस्टली युज करावं लागतं, राईट. डू यू ऍक्सेप्ट कार्ड. नेक्स्ट, कॅन यू गिव्ह मी सम, कॅन यू गिव्ह मी सम डिस्काउंट और कॅन यू गिव्ह मी ए डिस्काउंट, राईट. काही सूट मिळेल का, तुम्ही म्हणू शकता ना. 100% कुठे जरी गेला तरी तुम्ही म्हणू शकता, कॅन यू गिव्ह मी सम डिस्काउंट, कॅन यू गिव्ह मी डिस्काउंट, राईट. काही सूट मिळेल का. ओके, येस. प्लीज पॅक इट नाईसली, प्लीज पॅक इट नाईसली मीन्स व्हॉट, कृपया नीट पॅक करा, कृपया नीट पॅक करा. ठीक आहे, प्लीज पॅक इट नाईसली. ओके, नेक्स्ट, आय विल पे बाय कॅश, आय विल पे बाय कॅश, मी रोख. 1 मिनिट राईट, मी तुमचे मेसेजेस बघितले नाही. 1 मिनिट, येस येस येस, आय विल पे, आय विल पे बाय जीपे. ओके, येस येस गाईज. कुठे हॅव घेतले नाही मॅम. आता हे बघा, सांगते तुम्हाला इथे का बरं हॅव घेतलं नाही. ठीक आहे, आय विल पे बाय कॅश काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सॉरी सिम्पल फ्युचर टेन्स आहे, त्यामुळे आपण काय घेतलं इथं, आय विल पे बाय कॅश. ठीक आहे, सिम्पल फ्युचर टेन्स आहे, पण विथ वर्ब आहे. ठीक आहे, विथआउट वर्ब नाहीये. ओके, येस सुचिता मॅम, यू कॅन नीटली, नीटली और नाईसली. ठीक आहे, आय विल पे बाय कॅश, मी रोख पैसे देतो. ठीक आहे, रोख म्हणजेच काय, कॅश. नेक्स्ट, गिव्ह मी ए कॅरी बॅग, गिव्ह मी ए कॅरी बॅग, मला कॅरी बॅग द्या, मला कॅरी बॅग द्या. ओके, these are the tense, these are the some sentences about general shopping. Okay, next. आता जेव्हा तुम्ही बेकरीमध्ये जाणार आहात, ठीक आहे, तेव्हा तुम्ही काय म्हणणार आहात, आय वॉन्ट ए ब्रेड लोफ, आय वॉन्ट ए ब्रेड लोफ मीन्स व्हॉट, मला एक ब्रेडचा भाकरी हवा आहे. ठीक आहे, मला एक ब्रेडचा भाकरी हवा आहे. ओके, येस. नेक्स्ट, डू यू हॅव क्रीम रोल्स, डू यू हॅव क्रीम रोल्स,
ठीक आहे. तुमच्याकडे क्रीम रोल आहेत का? तुमच्याकडे क्रीम रोल आहेत का? ठीक आहे. डू यू हॅव क्रीम रोल्स? डू यू हॅव पेन्सिल्स? डू यू हॅव केक? ओके. येस. डू यू हॅव खारी? येस. डू यू हॅव क्रीम रोल्स? डू यू हॅव ब्रेड? येस. नेक्स्ट, गिव मी डझन एग्स. गिव मी डझन एग्स. गिव मी ए डझन एग्स मीन्स व्हॉट? मला डझन भर अंडी द्या. ओके. मला डझन भर अंडी द्या. ठीक आहे गाईज. आता लोक मीन्स व्हॉट? भाकरी. ओके, किंवा तुकडा म्हणू शकतो आपण. ओके गाईज. नेक्स्ट, गिव मी ए डझन एग्स मीन्स व्हॉट? मला डझन भर अंडी द्या. मीन्स व्हॉट? मला 12 अंडी द्या. ठीक आहे. अंडे द्या. अंडी अंडी. अंडा अंडी. एक अंडा अनेक अंडी. ठीक आहे. नेक्स्ट, हाऊ मच फॉर वन केक? हाऊ मच फॉर वन केक मीन्स व्हॉट? एका केकची किंमत किती? एका केकची किंमत किती? ठीक आहे. येस. नेक्स्ट, प्लीज गिव मी बिस्किट्स. प्लीज गिव मी बिस्किट्स. मला बिस्किटे द्या. कृपया मला बिस्किटे द्या. ठीक आहे. नेक्स्ट, जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाणार आहात तेव्हा तुम्ही काय म्हणणार आहात बघा? डू यू हॅव ए मेन्यू कार्ड? डू यू हॅव ए मेन्यू कार्ड? तुमच्याकडे मेन्यू कार्ड आहे का? तुमच्याकडे मेन्यू कार्ड आहे का? ठीक आहे. आता हे बघा, हा क्वेश्चन किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही बघू शकता. डू यू हॅव कित्येक युता वापरलाय तुम्ही. ठीक आहे. म्हणजे जे काही सेंटेन्सेस आहेत ना बघा, आपण डेमो लेक्चरला चौथ्या दिवशी घेत असतो. मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्सेस आहेत. ठीक आहे. त्यामुळे ते लेक्चर पहिल्यांदा व्यवस्थित अटेंड करा. ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या नाहीत त्यांनी. ठीक आहे. ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या त्यांनी गरज नाही. ओके. नेक्स्ट, प्लीज गिव मी वन प्लेट इडली. प्लीज गिव मी वन प्लेट इडली. मला एक प्लेट इडली द्या. मला एक प्लेट इडली द्या. ठीक आहे. आणखी काय म्हणू शकता तुम्ही इथं? प्लीज गिव मी डॅश डॅश डॅश. प्लीज गिव मी वन प्लेट आप्पे आप्पे. प्लीज गिव मी वन प्लेट मसाला डोसा. आणखी? येस येस येस. चलो. प्लेन पापड. येस. प्लीज गिव मी वन प्लेट पोहा. प्लीज गिव मी वन प्लेट पाणीपुरी. प्लीज गिव मी वन प्लेट सांबर. येस. प्लीज गिव मी वन प्लेट मंचुरियन. येस. प्लीज गिव मी वन प्लेट बिर्याणी. उत्तप्पा. उत्तप्पा डोसा. येस. ज्यांना जे आवडते ते सांगा चला. प्लीज गिव मी वन प्लेट समोसा चिली सँडविच ढोकला भाजी. ओके. पावभाजी पनीर चिली. चलो. चला चला चला. प्लीज गिव मी वन प्लेट चिकन इडली. ओके. The hotel is also my favorite. Okay, good. प्लीज गिव मी वन प्लेट इडली बिर्याणी. ओके, झालंय आता. तेच तेच रिपीट व्हायला लागलंय. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. चलो गाइस. नेक्स्ट, हाऊ मच फॉर ए थाली? हाऊ मच फॉर ए थाली? एका थाळीचे किती? ओके. एका थाळीचे किती? आता हे बघा, तुम्ही इथं विचार केला असेल, जेव्हा तुम्ही किंमत विचारताय तेव्हा तुम्ही काय म्हणताय? हाऊ मच. ठीक आहे. हाऊ मच फॉर ए थाली? ओके. हम्म. चलो. नेक्स्ट, गिव मी वॉटर बॉटल. मला पाण्याची बाटली द्या. मला पाण्याची बाटली द्या. गिव मी वॉटर बॉटल. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. नेक्स्ट, इज पार्सल अवेलेबल? पॅकिंग मिळते का? पॅकिंग मिळते का? इज पार्सल अवेलेबल? ठीक आहे. पॅकिंग मिळते का? नेक्स्ट, आता जेव्हा तुम्ही कॉस्मेटिक शॉप मध्ये जाणार आहात, ठीक आहे, कॉस्मेटिक्स. आता हे बघा, हे जे काही आहे ना ते सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी भेटते, राईट? आता हे जे काही तुम्ही बघितलंय बघा, पाण्याची बॉटल. ओके. येस. नेक्स्ट बघा, कॉस्मेटिक्स. ठीक आहे. कॉस्मेटिक्स म्हणजेच काय? सौंदर्य प्रसाधनांचं दुकान. ओके. तुम्ही मॉलमध्ये जर गेला तर तुम्हाला सगळं भेटतं बघा. तिथंच ग्रॉसरी भेटते, तिथंच कॉस्मेटिक्सचं सगळं सामान भेटतंय, राईट? म्हणजेच पण आपण हे जे काही घेतलंय ना मुद्दाम सेपरेटली घेतलंय. ओके गाईज, म्हणजे जेणेकरून तुमच्या डोक्यात खिचडी नाही होणार. ओके. चलो. नेक्स्ट, शो मी. आय वॉन्ट फाउंडेशन. ओके. गुड. शो मी सम लिपस्टिक्स. मला काही लिपस्टिक्स दाखवा. मला काही लिपस्टिक दाखवा. ठीक आहे. शो मी सम आयलायनर. ओके. माय गॉड. ओ माय गॉड. श्रद्धा मॅमला फाउंडेशन हवंय. आदिती मॅमला आयलायनर हवंय. मीनाक्षी मॅमला नेल पेंट्स हवंय. आणखी कोणाला कोणाला काय काय हवंय? आय वॉन्ट काजल. आय वॉन्ट नेल पेंट. आय वॉन्ट नाईस नेल पेंट. आय वॉन्ट मस्करा. ओके. बट आय डोंट हॅव एनिथिंग. माझ्याकडे काही नाहीये तुमच्यासाठी द्यायला. ओके. आय वॉन्ट कॉम्पॅक्ट पावडर. तुम्ही शॉपकीपरला म्हणू शकता. देर इज नो प्रॉब्लेम. ओके.
आई वॉन्ट फेस वॉश. चलो. आई वॉन्ट परफ्यूम. आई वॉन्ट फेशियल किट. आई वॉन्ट मेकअप बॉक्स. आय वॉन्ट लिप बाम. ओके ओके ओके. बघा लेडीजला कसं आठवतंय आज सगळ्यात जास्त लेडीजचा रिस्पॉन्स येतो. मला वाटतं जेंट्स बोर झालेत आपल्या लेक्चरला आजच्या. ओके. माझ्याकडचे पैसे संपले. ओके शेखर सर. चलो. मोहिनी मॅम फेस पावडर लिपस्टिक्स शेड ऑफ लिपस्टिक्स सनस्क्रीन 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 हा कॉम्पॅक्ट हेअरस्टाईल आयटम्स ओके कन्सिलर ओके मॉइश्चरायझर ओके क्लीज गुड एनिथिंग एल्स फेस फेस टोनर ग्लो अँड लवली नो आय डोंट हॅव ग्लो अँड लवली. चलो. आय वॉन्ट रोज वॉटर. भरपूर आठवतंय. चला. आय वॉन्ट मास्क. ओके नेक्स्ट बघा. डू यू हॅव फेस क्रीम? तुमच्याकडे फेस क्रीम आहे का? तुमच्याकडे फेस क्रीम आहे का? तुमच्याकडे फेस वॉश आहे का? डू यू हॅव फेस वॉश? डू यू हॅव फेस क्रीम? ठीक आहे नेक्स्ट. आय वॉन्ट हेअर बॉटल. आय वॉन्ट हेअर बॉटल. सॉरी हेअर ऑइल बॉटल. ठीक आहे. आय वॉन्ट हेअर ऑइल बॉटल. मीन्स वॉट मला केसांच्या तेलांची सॉरी सॉरी गाईज इथं जरा मिस्टेक झाली. ठीक आहे. मला पण तुम्हाला पीडीएफ व्यवस्थित शेअर केली जाईल. देर इज नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आय वॉन्ट हेअर ऑइल बॉटल मीन्स वॉट आता हे बघा इथं जरा आत्ताच एडिटिंग मध्ये जरा चेंज झालाय वाटतं. ठीक आहे. डू यू हॅव फेस क्रीम? फेस क्रीम तुमच्याकडे फेस क्रीम आहे का? ठीक आहे. आणि आय वॉन्ट ए हेअर ऑइल बॉटल मला केसांच्या तेलांची बॉटल हवी आहे. ठीक आहे. मला केसाच्या तेलाची बॉटल हवी आहे. ठीक आहे. पण तुम्हाला व्यवस्थित पीडीएफ भेटेल. देर इज नो प्रॉब्लेम. ओके गाईज कारण मी ऑलरेडी तुमच्या एका ग्रुपला शेअर केली पीडीएफ. ठीक आहे. आय वॉन्ट बीबी क्रीम. ओके गुड. नेक्स्ट. नेक्स्ट. हाऊ मच इज दिस परफ्यूम हाऊ मच इज दिस परफ्यूम या परफ्यूमचे पैसे किती किंवा हा परफ्यूम कितीला आहे. ओके तुम्ही असंही म्हणू शकता. हाऊ मच इज दिस कॉस्ट हाऊ मच इज दिस कॉस्ट हाऊ मच इज दिस परफ्यूम. ओके नेक्स्ट. प्लीज गिव्ह मी शॅम्पू शॅम्पू सॅशे. ठीक आहे. याला सॅशे म्हणायचंय. ओके गाईज प्लीज गिव्ह मी शॅम्पू सॅशे. ओके म्हणजेच काय मला शॅम्पूचे पॅकेट द्या किंवा मला शॅम्पूचे सॅशे द्या. ठीक आहे. येस 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 सीसी क्रीम बी येस बीबी क्रीम सीसी क्रीम. आय वॉन्ट चॉकलेट हाऊ मच इज दिस लिपस्टिक. ओके या लिपस्टिक कितीला आहेत. चलो आणखी काय म्हणणार आहात तुम्ही शुभ्रा मॅम. आय वॉन्ट शॅम्पू बॉटल. येस गाईज. चलो. आजचा प्रॅक्टिस सेशनचा टाइम असणार आहे 9 वाजता. ओके गाईज 9 वाजता असेल आज तुमचा प्रॅक्टिस सेशन. संडे आणि मंडेला तुमचा जो काही प्रॅक्टिस सेशन असतो ना तो 9ला असतो. ठीक आहे. आणि अदरवाईज तुमचा जो काही प्रॅक्टिस सेशन असतो ना तो 11ला असतो सकाळी. ठीक आहे. उद्यापासून 11ला राहील. मॅम तुम्हाला ग्रुपवर इन्फॉर्म करते. ठीक आहे. आय वॉन्ट हेअर ड्रायर हाऊ मच इज दिस हेअर ड्रायर. आय वॉन्ट हेअर क्लिप हाऊ मच इज दिस हेअर क्लिप. ठीक आहे. येस. नेक्स्ट आता जेव्हा तुम्ही हार्डवेअरच्या शॉपमध्ये जाणार आहात तेव्हा तुम्ही काय म्हणणार आहात. ठीक आहे. हार्डवेअर शॉपमध्ये जाणार आहात त्या आय नीड हॅमर आय नीड ए हॅमर मीन्स व्हॉट मला हातोडा हवा आहे. ठीक आहे. मला हातोडा हवा आहे मीन्स व्हॉट आय नीड हॅमर. ठीक आहे. नेक्स्ट. गिव्ह मी पॅकेट ऑफ नेल्स गिव्ह मी ए पॅकेट ऑफ नेल्स मीन्स व्हॉट मला खिळ्यांचा एक पॅकेट द्या मला खिळ्यांचा एक पॅकेट द्या. गिव्ह मी ए पॅकेट ऑफ नेल्स. ठीक आहे. नेक्स्ट. डू यू हॅव पेंट ब्रश डू यू हॅव पेंट ब्रश तुमच्याकडे रंगाचा ब्रश आहे का. तुमच्याकडे रंग देण्याचा किंवा रंगाचा ब्रश आहे का. ठीक आहे. नेक्स्ट. प्लीज गिव्ह मी ए स्क्रू ड्रायव्हर प्लीज गिव्ह मी ए स्क्रू ड्रायव्हर. ओके मला स्क्रू ड्रायव्हर द्या. गिव्ह मी मीन्स व्हॉट मला द्या. ठीक आहे. नेक्स्ट. नेक्स्ट यू कॅन सी युअर गाईज. हाऊ मच फॉर दिस लॉक या कुलपाचे पैसे किती या कुलपाचे पैसे किती. ठीक आहे. लॉक मीन्स व्हॉट कुलूप. ठीक आहे. चलो. 1 minute. चलो. Is there any doubt? Is there any difficulty, guys? Is there any difficulty? चलो कुणाला काही डिफिकल्टी नाहीये. ओके ओके ओके.
आता आहे बघा, खिल्यांना खिळ्यांना नेल्स नेल्स म्हटलंय आपण तर, ठीक आहे. नेल्स. आता हे बघा, शेपूच्या भाजीला डिल लिव्हज म्हणतात. ओके, डिल लिव्हज. ओके गाईज, डिल लिव्हज. समजलंय का? येस, डिल लिव्हज. प्रिया मॅम. खिऱ्याला आपण खिरा, काकडी, खिरा किंवा काकडी त्याला आपण काय म्हणतोय? कुकुंबर म्हणत असतो, ठीक आहे. कुकुंबर. ओके, नो प्रॉब्लेम गाईज. चलो गाईज, थँक यू सो मच टू ऑल.